नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज आखाती युद्ध आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आखाती युद्धाचा आज 8वा दिवस आणि या 8व्या दिवसामुळं भारतावर त्याचे कुठल्या प्रकारचं परिणाम होणार या संदर्भामध्ये मी बोलणार आहे. आखाती भागामध्ये आपलं वर्चस्व असावं म्हणून अमेरिकेचे ट्रम्प सरकार गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहे आणि अमेरिकेच्या दादागिरी आखातातील इराण हे राष्ट्र मानत नाही आणि इराण हा समृद्ध तेलाचा असा खजिना असलेला देश आहे आणि या देशावर आपली हुकूमत असावी. इराण आपल्याप्रमाणे धोरणाप्रमाणे का वागत नाही म्हणून अमेरिकेने इराणवर युद्ध लादलेलं आहे. इराणच्या शेजारी असलेले जे काही 15 ते 16 मुस्लिम राष्ट्र आहेत ते सर्व राष्ट्र अमेरिकेने अंकित केलेले आहे आणि हमास जे इस्रायलच्या बाजूला आहे आणि हमास आणि इस्रायल याच्यामध्ये युद्ध चालू आहे आणि पॅलेस्टाईन निर्मितीला इराणचा पाठिंबा आहे आणि जू विरुद्ध मुस्लिम असं जो काही लढा चाललेला आहे आणि ज्याप्रमाणे जू राष्ट्र जे आहे ते नेत्यान्याहू जे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते आणि ट्रम्प यांनी आखातामध्ये आपलं वर्चस्व असावं या दृष्टीने युद्ध पुकारलेलं आहे आणि या युद्धाचे गंभीर परिणाम हे भारतावर झालेले आहेत आणि होणार आहे. कारण जे तेल आहे भारताचं जे आर्थिक गणित आहे सर्व तेलावर आहे आणि ते तेल हे आखातातून येतं आणि युद्ध चालू झाल्यावर खुर्मुस खाडी जिथनं जवळजवळ 50% तेल भारतामध्ये येणार होतं ते इराणने बंद केलेलं आहे आणि आपण अमेरिकेच्या साम्राज्यवादी धोरणास पाठिंबा दिल्यावर भारत हा अलिप्त राष्ट्र चळवळ सोडून नरेंद्र मोदी यांचं सरकार अमेरिकेदार्जीने वागू लागलं. खुर्मुस खाडीमध्ये येणारं भारतीय जहाज हे इराणनं बंद केलेलं आहे आणि त्यामुळे तेलाचं संकट हे भारतावर येणार आहे आणि तेल मागल्यानंतर सर्व ठिकाणी हाहाकार होणार आहे. तेलाचा तुटवड्यामुळं तेलाच्या किमती वाढतील. त्याबद्दल जलवाहतूक असो, हवाई वाहतूक असो किंवा रस्ते वाहतूक आहे ही मागणार आहे आणि त्याचा सरळ अर्थ आहे की भारतामध्ये महागाई होणार आहे आणि त्यामुळे हे जे युद्ध आहे एक अल्पावधीत थांबलं पाहिजे असं भारतीयांना वाटतं आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून भारतामध्ये भांडवलशाही लोकशाही म्हणजे 10 वर्षापासून जोपासून NDA सरकार आलेलं आहे हे जोरात चाललेलं आहे आणि या ठिकाणी सामान्य माणसाचा विचार केला जात नाही. कामगार कायदे शिथिल झालेले आहेत, महागाई बेकारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांवर अनेक प्रकारचे जी बंधनं टाकलेली आहेत आणि कुठंतरी कामगार वर्ग, शेतकरी वर्ग किंवा सर्वसामान्य नागरिक हा आता सरकारच्या विरोधात व्हायला लागलेला आहे. महागाईचा फटका सर्वसामान्याला झालेला, उद्योगाला झालेला आहे आणि सरकारचं आंतरराष्ट्रीय धोरण, व्यापारी धोरण हे भारतीय लोकांच्या, भारतीय घटकांना साथ न घेता केल्यामुळे उद्योगपतींचाच फायदा, ठराविक उद्योगपतींनाच तो फायदा दिला जावा ही भूमिका घेतल्यामुळं भारताचे आता आर्थिक नाकाबंदी होते का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. भारताची आर्थिक नीती, भारताची परराष्ट्रीय धोरण याचा फटका भारताला बसू पाहत आहे. कारण सस्त्या दरामध्ये देणारे तेल जे आपल्याला रशिया देणार होतं, जे इराण देणार होतं, त्याला अमेरिकेने सांगितलं की आपण जर त्यांच्याकडनं जर तेल घेतला, व्यापार उदीन केला तर आम्ही त्याच्यावर 50% टेरिफ लावू आणि त्यामुळे भारताने रशियाकडनं घेणारा ऑइल थांबवलेला आहे. इराणशी संबंध भारताचे आता वेगळे झालेले आहेत आणि याचा पूर्ण फटका हा भारताला बसलेला आहे आणि आता या संदर्भामध्ये भारताची जी काय अर्थव्यवस्था आहे ती जर युद्ध लांबलं
म्हणजे ट्रम्प यांना वाटलं होतं की इराणसारखं राष्ट्र आम्ही 4 दिवसामध्ये त्याला उद्ध्वस्त करू आणि सर्व परिस्थिती वेगळी होईल. आयातुल्ला खुमानीसारखं त्यांचं प्रथम दर्जाचं नेतृत्व नष्ट केल्यामुळं इराणमध्ये बंड होईल आणि इराणचा सत्तापालट होईल, रिझिम चेंज होईल आणि मग संपूर्ण आखातामध्ये तेलाचं साम्राज्य आपल्याकडे होईल, ही त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्याला इराणने दिलेलं प्रत्युत्तर हे लाजवाब आहे. आणि इराणच्या ज्या द्रोण अंमल्या आहे त्यांची क्षमता आहे ती त्यांनी डबल केल्यामुळं आखाती देशामध्ये असलेले जे काही अमेरिकेचे बेस आहेत, लढाऊ बेस आहेत, त्या लढाऊ बेसला संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम इराणनं केलं. आणि जे युद्ध 5 दिवसांनी संपणार होतं आता ते 8व्या दिवसात गेलेलं आहे. आणि अमेरिकेची आर्थिक नुकसानी होत आहे, अमेरिकेचे सैन्य मारले जात आहे आणि याचा फटका अमेरिकेला बसत आहे. अमेरिकेचे विरोधी पक्ष लोक ट्रम्प सरकारच्या विरोधात गेलेले आहेत, जनता 60% विरोधात गेलेली आहे, त्यांना युद्ध नको आहे. आणि म्हणून अमेरिकेच्या जनतेचा भावना ही देखील तीव्र झालेली आहे. सर्व लोकांना युद्ध नको आहे आणि अमेरिका युद्ध का लागते या संदर्भात आता चर्चा झालेली आहे. जी रशिया आणि चीन अलिप्त होतं गेले 5-6 दिवसामध्ये, परंतु त्यांनी आता सढळ हस्ते इराणला मदत करण्याचं धोरण घेतलेलं आहे. आणि रशियन जी गोपनीय माहिती आहे, सैन्य ठिकाण जे अमेरिकेचे कुठे आहेत तिची माहिती इराणला दिली जाते आहे. आणि चीन शस्त्रास्त्राचा पुरवठा इराणला करते आहे आणि इराणचे ड्रोन ठराविक जे काही सैन्याचे अड्डे आहेत त्या अड्ड्यावर आपलं ड्रोन चालवत आहेत आणि तिथले अड्डे नष्ट केलेले आहेत, तिथले सॅटेलाइट यंत्र नष्ट केलेले आहे. आणि IM-2 सारखे जे काही इस्रायल आणि अमेरिकेचे सुरक्षा प्रणाली आहे ते भेदण्यामध्ये इराणचे जे काही ड्रोन आहे, इराणच्या मिसाईल्स आहेत, त्या आता सक्षमतेने काम करत आहेत. आणि त्यामुळं जे युद्ध 5 दिवसात संपणार होतं ते आता 8व्या दिवसात चाललेलं आहे. आणि इराणने खुर्मुस खाडी बंद केल्यामुळं तेलाची आवाजावी बंद झालेली आहे आणि त्याचा संपूर्ण परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेत बसत आहे. असंच युद्ध 15 दिवस चाललं तर भारताचा आर्थिक कणा मोडल्याशिवाय राहणार नाही. भारताच्या प्रत्येक गोष्टीवर महागाई होणार आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून महागाईची झळ पोचणारे भारतीय लोक अजून होरपळून निघणार आहे. बेकारी आणि महागाई याला त्रस्त झालेली जनता आहे ही सरकारच्या विरुद्ध असंतोष निर्माण करणारी आहे. आणि भारत सरकारला जे काही टेकू देणारे जे NDAचे घटक दल आहेत, चंद्रबाबू नायडू असोत किंवा नितीश कुमार असो, याच्यामध्ये देखील नाराजी होऊ शकते. जनतेचा फटका त्यांना त्यांच्या पक्षाला बसत असेल तर ते NDAला म्हणजे BJPला का सपोर्ट करतील हाही प्रश्न आहे. आणि महागाई वाढली आणि परिस्थिती हाताबाहेर झाली तर त्याचा फटका भारतीय जनता पार्टीच्या सरकारला बसू शकतो. आणि मोदी सरकारचं धोरण आणि ज्याप्रमाणे एस्टीम फाईलमध्ये मोदी सरकारचे मंत्री आलेले आहेत, अनिल अंबानीसारखे उद्योगपती आलेले आहेत, त्यामुळे जनता आता नाराज आहे. आणि हिंदू मुस्लिम करून या देशाची सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कुठेतरी ढळणार नाही याचं पाहणं काम आता सरकारचं आहे. सर्व मतभेद विसरून आता सरकारनं या गंभीर युद्धाच्या परिस्थितीमध्ये सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था भारत देशामध्ये टिकली, जास्तीत जास्त जनतेला महागाईपासून दूर ठेवलं पाहिजे आणि सार्वजनिक शांतता भारतात टिकली पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न व्हायला पाहिजे. तसेच RSSने देखील आता आपल्या नेतृत्वाचा गंभीर विचार करणं गरजेचं आहे आणि सर्वाला घेऊन जाणारं नेतृत्व त्यांनी बदलायला पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टी या संदर्भात त्यांचे नेते विचार करतील असं एकूण चित्र आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.